बहुत लंबी बात मैं कर नहीं सकता। मुझे बहुत दुख है, गम है। मैसूर जैसी शहीद मिल्लत टिप्पू सुल्तान जैसी सरजमीन में आज भी हक के रास्ते में शहीद होने वाले मौलाना हाफिज अकमल जैसे जियालों को आप लोगों ने पैदा किया। मैं सलाम करता हूं मैसूर की सरजमीन को। आप मुर्दा गुमान भी मत करो बोल के अल्लाह सुब्हान व तआला खुरान में फरमा रहा है। आप मुर्दा गुमान भी मत करो, जो अल्लाह की राह में शहीद हो गए वो रिज़्क़ पा रहे हैं मेरे और से। ये हमारी सोच नहीं, ये हमारी ताकत नहीं कि उसको पहचान सके। लेकिन मैं समझता हूं ये जो चीज जो मार्च 9 तारीख को 8 तारीख को ये जो हादसा हुआ है, ये तारीख में याद रखा जाएगा कि हक बोलने वालों की शहादत के लिए मैसूर का राजू नगर यहां पर एक तारीख में लिखा जाने वाला दिन होगा। लेकिन मैं सवाल करना चाहता हूं यहां की पुलिस डिपार्टमेंट से, इसी मैसूर में एक आईबी ऑफिसर का जो मर्डर हुआ था, विद इन आवर्स कई घंटों में उसको गिरफ्तारी करते हुए सिर्फ 3 अड़ी जगह के बिना पर उसका मर्डर हुआ था बोल के इन्वेस्टिगेशन करने वाली सुपर पावर पुलिस को 24 घंटे बीत गए, अभी तक अगर ऐलान उनको धमकी देने वाले, उनके हक बात को ऊपर एतराज जाहिर करने वालों को आप क्यों खुला घूमने के लिए छोड़े हैं? यह सवाल आज मैसूर की सरजमीन से हम पुलिस डिपार्टमेंट को करना चाहते हैं। आप एक चीज याद रख लो, आप हुकूमत में रहेंगे, आपके होम मिनिस्टर रहेंगे, चीफ मिनिस्टर रहेंगे, आप केएमडीसी के चेयरमैन भी होते रहेंगे, लेकिन सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आज के इस एहतजाजी ये जलसे से आपको एक वार्निंग देना चाह रही है। आइंदा और भी 24 घंटे चाहे तो हम देने के लिए तैयार हैं, लेकिन असली मुजरिमों को आप पकड़ना जरूरी है। अगर आप कोई सेटिंग में लाकर 2-3 लोगों को मीडिया के जरिए से आप प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे, हम उसको कतई मानेंगे नहीं। ये हमारा मुतालबा है। हालांकि हम पुलिस डिपार्टमेंट को और भी प्रेशर डाल सकते थे। कल जो मैसूर में मजमा जमा था, उनके जनाजे में जो मजमा जमा था, हम जनाजे को रोड में रखकर हम डिमांड कर सकते थे, लेकिन ये सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की एक सोच थी, हम ऐसे प्रेशर में डालकर कोई आए गैर मासूमों को हम फंसाने की कोशिश नहीं करेंगे। हम टेक वन टाइम, पुलिस को टाइम दिए हम, क्योंकि सही एहतजाज करे, सही इंक्वायरी करे, लेकिन आपको 24 घंटे देने के बावजूद आप किसके प्रेशर में है ये बताना पड़ेगा। मुझे ये भी बात सुनने में मालूम हुई, कमिश्नर साहब कम से कम आकर ये जो कल परसों मजमा जमा था, उनके सामने एक डिमांड जो रखे थे मैसूर की आवाम, उसको मानकर हम इंक्वायरी करेंगे फ्री एंड फेयर। जी, ಫ್ರೀ ಅಂಡ್ ಫೇರ್ ನಾವು ಎಂಕ್ವೈರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ಕರ್ಟಸಿ ನಿಮಗೆ ಬರಲಿಲ್ವಾ? ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರೇ, ನೀವು ಜಿಲ್ಲೆಯ ಮೈಸೂರು ಸಿಟಿಯ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಲಾ ಅಂಡ್ ಆರ್ಡರ್ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನೀವು ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತಹ ಜನಸಮೂಹದ ಮುಂದೆ ನೀವು ಎಸಿಪಿ ಅನ್ನ ಕಳಿಸಿದ್ರಿ, ನಾವು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಎಸಿಪಿ ಅವರು ಬಂದು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಹೋಗಿದ್ರಿ? ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾರು? ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಅವರಿಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡಿರುವಂತದ್ದು. ನಾವಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಎಲ್ಲಿಂದ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಯಾವ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಎಲ್ಲಿಂದ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇತ್ತು, ನೀವು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂತ ಸಾವಿರಾರು ಜನಸಂಖ್ಯೆಗೆ ನಮಗೆ ಟೈಮ್ ಕೊಡಿ ಅಂತ ನೀವು ಕೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತು 24 ಗಂಟೆ ನಂತರವೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು, ನೀವು ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಬಾರ್ದು. ನೀವು ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿ ಅಮಾಯಕರನ್ನ ಈ ಕೊಲೆ ಕೇಸಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಕೊಲೆ ಕೇಸಿನ ಮಾಸ್ಟರ್ ಮೈಂಡ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಕಾನ್ಸ್ಪಿರೇಟರ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಹಣಕಾಸಿನ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಟ್ಟವರು, ಆ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆದವರು, ಅವರನ್ನ ನೀವು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಕೇವಲ ಮೈಸೂರು ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಎಂಬಂತ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನಾನು ಮಾನ್ಯ ಕಮಿಷನರ್ ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿ ಮೂಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಾಫಿಜ್ ಅಕ್ಮಲ್ ಸಾಬ್ರವರ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿ ಬರಬಹುದು. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಡಿ. ನಿಮ್ಮ ವರದಿ ಏನಿದೆ, ನೀವು ತೊಟ್ಟಿರುವಂತ ಕಾಕಿಗೆ ಆ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಆದ್ರೆ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಯಾರಾದ್ರೂ ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ರಿವೀಲ್ ಮಾಡಿ. ಅದು ಯಾವ ರಾಜಕಾರಣಿ
ನಿಮಗೆ ಪ್ರೆಸರ್ ಆಗ್ತಾನೆ, ನಿಮಗೆ ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ನೀವು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ರಿವೀಲ್ ಮಾಡಿ, ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಅವರು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತರಾಗಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಮೈಸೂರಿನ ಈ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಶಹೀದ್ ಮಿಲ್ಲತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರವರು ಕೊಟ್ಟಂತಹ 100 ದಿನ ಇಲಿಯಾಗಿ ಬಾಳೋಕ್ಕಿಂತ 1 ದಿನ ಹುಲಿಯಾಗಿ ಬಾಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮನ್ನ ಅಗಲಿರುವಂತಹ ಹಾಫಿಜ್ ಕಲೀಂ ರವರಿಗೆ ನಾನು ನನ್ನ ಹೃದಯಾಂತರಾಳದ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಸತ್ಯ ಮತ್ತು ನ್ಯಾಯ ಮಾತಾಡಿದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರ ಕೊಲೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಒಂದು ಮಾತನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಅವರ ತಲೆಗೆ ಏನು ತಲವಾರಿನ ಏಟನ್ನು ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಕೊಲೆಗಡುಕರೆ, ಅವರ ತಲೆಗೆ ಏನು ತಲವಾರಿನ ಏಟನ್ನು ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಆ ತಲವಾರಿನ ಏಟಿನಿಂದ ಚಿಮ್ಮಿರುವಂತಹ ಒಂದೊಂದು ರಕ್ತದ ಕಣಿಯಿಂದ ಸಾವಿರಾರು ಹಾಫಿಜ್ ಅಕ್ಬರ್ ಅವರು ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಸತ್ಯಕ್ಕಾಗಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತಲಿಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಹಾಫಿಜ್ ಅಕ್ಬರ್ಗಳು ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂಬಂತಹ ಸಂದೇಶವನ್ನ ನೀಡುತ್ತಾ ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟೇ. ಇವತ್ತಿನ ಈ ಖಂಡನ ಸಭೆಯ ಮುಖಾಂತರ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಒಬ್ಬರು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವರು ಉರ್ದುದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರು, ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ. ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಗುಂಡ, ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೌಡಿ ಶೀಟರ್ ಕೊಲೆ ಆದ್ರೆ 25 ಲಕ್ಷ ನೀವು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀರಾ? 25 ಲಕ್ಷ ನಿಮ್ಮ ತೆರಿಗೆ ಹಣವನ್ನು ನೀವು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀರಾ? ಅವ್ರು ಏನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್? ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ. ನಾಚಿಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ? ಇದೇ ಮೈಸೂರಿನಿಂದ ನೀವು ಗೆದ್ದೋಗಿರುವಂತದ್ದು, ನಾಚಿಕೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ ನಿಮಗೆ? ಏನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು? ವಿಧಾನಸೌಧ ಬರ್ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅವರು ನಿಮಗೆ. ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅವರಿಗೆ ನೀವು ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡೋದಲ್ಲ, ಇದು ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ. ನಾಳೆ ನಾಡ್ದು ಅವರ ಮನೆಗೆ ನೀವು ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು. 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವರು ನಮ್ಮ ಅತ್ಯುನ್ನತ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳಾಗಿದ್ರು. ಅವರಿಂದ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಅಂಕುಡೊಂಕುಗಳನ್ನ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಅನ್ಯಾಯ, ಅಕ್ರಮ, ಅನೀತಿಗಳನ್ನ ಘಂಟಾಘೋಷವಾಗಿ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವರ ಕೊಲೆ ನಡೆದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ಸರ್ಕಾರದ ಜವಾಬ್ದಾರಿ. 50 ಲಕ್ಷ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು 24 ಗಂಟೆ ಅವಕಾಶ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೇವೆ. A1 A2 ಯಾರೇ ಆಗಿರಲಿ ಆ ಆರೋಪಿಗಳನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಜೈಲಿನ ಸಲಾಖೆಗಳಿಗೆ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ನಾನು ವಿರಾಮನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. जनाब अयाज पंडू साहब, जनाब मौलाना आदिल साहब, जनाब अब्दुल मजीद साहब और मौजूद साथियों, ये एक आलिम का कत्ल नहीं हुआ है बल्कि एक आलम का कत्ल हुआ है। ये सिर्फ एक इंसान का कत्ल नहीं हुआ है बल्कि एक इंसानियत का कत्ल हुआ है। आज मुल्क के हालात अच्छे नहीं हैं। मिल्लत के साथ, माइनॉरिटीज के साथ, खुसूसन मुसलमानों के साथ और हमारा मजहबी तशक्कुस रखने वालों के साथ फिस्तायत के क्या हालात हैं हम सबको मालूम है। 2 दिन पहले जुमा के दिन किस तरीके से दिल्ली में जब रोड पर जगह न मिलने की वजह से चंद नौजवान जो मुसाफिर थे, सजदे में थे, उनको कानून के ड्रेस में, कानून के जूतों में किस तरीके से उनको मारा है वो भी हम सोशल मीडिया में देखे हैं। और इसी तरीके से मुल्क में हर दिन मर्डर हो रहे हैं, जिना हो रहा है, चोरी हो रहा है, समाजी बुराइयां तो फैली हुई हैं। लेकिन ये जो मुल्क है ये गुंडा राज का मुल्क नहीं है, ये डेमोक्रेटिक मुल्क है। ये मुल्क में कानून है, ये मुल्क में कॉन्स्टिट्यूशन है, ये मुल्क में कोर्ट है, ये मुल्क में पुलिस है, ये मुल्क में पुरअमन तंजीमें हैं, पुरअमन समाजी कारकुनान हैं। उनकी जिम्मेदारी है कि कैसे समाजी बुराइयों को कंट्रोल करें। अगर कोई कानून हाथ में लेता है, अगर कोई कानून को गुंडा की तरह नाफिज करने की कोशिश करता है तो ये मुल्क बच नहीं सकता। ये मुल्क में हम तमाम को पुरअमन रहने के लिए बहुत बड़ी बड़ी कुर्बानी देना पड़ेगी। उसी की एक कुर्बानी मौलाना हाफिज अकमल ने दी है। हाफिज अकमल शहीद हो चुके हैं, आखिरत में जो दर्जात उनको मिल रहे हैं वो अलग बात है।
लेकिन मेरी और आपकी क्या जिम्मेदारी है, फैमिली की क्या जिम्मेदारी है, पुलिस की क्या जिम्मेदारी है, मैसूर के उलमा इकराम की क्या जिम्मेदारी है, यहां के एमएलए की क्या जिम्मेदारी है, यहां के एनजीओस की क्या जिम्मेदारी है। ये बहुत बड़े बड़े सवालात हैं जिसका एक एक जवाब आज का मजमा आपसे पूछना चाहता है। ये खामोश बैठा हुआ मजमा खामोशी के साथ सवाल कर रहा है और आपको खामोशी के साथ जवाब जरूर देना पड़ेगा। यहां पर जो भी शहादत हुई है, ये शहादत के पीछे कितने बड़े बड़े हाथ हैं, इसका अंदाजा उसी वक्त में हो रहा है कि गिरफ्तारी के लिए एक एक मिनट लेट हो रहा है, एक एक घंटा लेट हो रहा है, एक एक दिन लेट हो रहा है। इससे अंदाजा लगाया जा सकता है कि कोई एक आम नौजवान या जज्बात में आकर किसी पागल ने यह हादसा नहीं किया है। एक बहुत ही मुनज्जम तरीके से, जिसके सर पर सरकार का हाथ है, जिसके पेन में सरकारी इंक है, ऐसे लोगों ने इसको नाफिज किया है। इसलिए सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया और खुसूसन मुसलमानों के आम अमन पसंद नौजवान एक सवाल कर रहे हैं कि इतनी देर तक गिरफ्तारी नहीं होने का पक्का राज क्या है। यह सवाल हमारे कानून की वर्दी वालों से। आपको मालूम होना चाहिए कि जनाजे में पूरा कर्नाटक के हमारे कारकुनान आना चाहते थे, लेकिन हमने उनको मन्नत समाजत करके, मैसूर का ही इतना बड़ा मजमुआ है, फिर आप जाएंगे तो वहां पर फरिश्तों के अगर पैर होंगे तो फिर आपको जगह कहां मिलेगी। इसलिए हमने वहां पर उनको कंट्रोल किया, उनको आने नहीं दिया। वरना हाफिज अकबर सिर्फ मैसूर का हिस्सा नहीं थे, वो पूरे आलम का हिस्सा थे, चूंकि वो एक आलिम थे। तो मेरा आज आप तमाम से एक सवाल है कि ये कितने दिन तक हम जुल्म बर्दाश्त करेंगे, और दूसरा सवाल पुलिस से है, और कितने घंटे तक हम आपको इंतजार करना है, और तीसरा सवाल है मुजरिम से, आप और कितने घंटे तक छुपे रहेंगे। ये 3-4 सवाल हैं। ये 3-4 सवाल का जवाब मीडिया की जिम्मेदारी है पूछना। मेरा सवाल यह है कि क्यों यहां के एमएलए से ये मीडिया ने जाकर ये नहीं पूछा कि आपका क्या राज है कि आपने नमाज जनाजे में शिरकत नहीं की। फिर मीडिया से मेरा एक रिक्वेस्ट है कि आप पुलिस कमिश्नर से जाके पूछो कि आप और कितने घंटे तक आप इंतजार कराएंगे कौम को। अक्सर जब भी हादिसात हुए हैं, इसीलिए हादिसात हुए हैं कि कानून अपना काम नहीं करता। तो इसलिए मैं उम्मीद करता हूं कि जरूर मैसूर में कानून अपना काम करेगा। कानून के हाथ बड़े हैं, अमन पसंद लोग अमन का गहवारा है, और यहां पर मैं उम्मीद करता हूं कि तमाम मोहल्ले वाले, तमाम मैसूर के लोग हमारे पूरे वो फैमिली के साथ जुड़े हुए हैं। ऐसा नहीं कि सिर्फ खूनी रिश्ता है, ये एक बहुत बड़ा रिश्ता है जिसे बुझाया नहीं जा सकता। तो मैं इसी उम्मीद के साथ विदा होता हूं कि कमिश्नर साहब मेरी बात सुन रहे हैं, और मीडिया के हजरात भी मेरी बात सुन रहे हैं, और यहाँ के एमएलए हजरात भी मेरी बात सुन रहे हैं। जरूर इसके ताल्लुक से अपने इक़दामात आगे करें, वरना आपको एक बहुत बड़ी सियासी नाकामी का सामना करना पड़ेगा। शुक्रिया।